तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे का टेम्पोवाला दादा या ब्लॉग मध्ये. आपण नवीन ब्लॉग शूट करत आहोत आणि मित्रांनो, आताची महत्त्वाची एकदम वाईट न्यूज अशी आहे की जे केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे ड्रायव्हर लोकांसाठी, तो अत्यंत वाईट निर्णय घेतला, वाईट कायदा बनवला होता. ऍक्च्युली तो कायदा अंमलात अजून आलेला नाहीये, पण जो कायदा बनवला गेला ज्या पद्धतीचा, तर तो कायदा कुठे ना कुठेतरी 100% ड्रायव्हर लोकांच्या हितामध्ये नव्हता. तो ड्रायव्हर लोकांवरती कुठे ना कुठेतरी अन्याय करणारा कायदा होता. आणि मी अगोदर तुम्हाला मला सांगतो तो कायदा आहे काय. मला वाटतं सगळ्यांना म्हणजे जो सगळ्यांनाच माहिती आहे की केंद्र सरकारने ड्रायव्हर लोकांसाठी काय कायदा आणला होता. तर तरी पण मी तुम्हाला सांगतो की तो कायदा असा होता की जर तुमचा अपघात झाला, ठीक आहे, तर समोरच्या गाडीला तुम्ही जर गाडी ठोकली तर तुम्ही त्या माणसाला तुम्ही हॉस्पिटलमध्ये नेलं नाही, अदरवाईज तुम्ही तिथं चौकीमध्ये जर हजर झालं नाही, तर तुम्हाला 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची शिक्षा होती. हिट अँड रनची केस जी होती पहिली, त्याच्यामध्ये त्यांनी सुधारणा केली आणि त्यामध्ये त्यांनी ही शिक्षा तरतूद केली आणि अजामीनपात्र केला. म्हणजे पहिलं कसं होतं मित्रांनो, आपल्याकडे लायसन आहे, आरटीओने दिलेलं लायसन आहे, त्या लायसन असल्यामुळे जर अपघात जर झाला तर आपल्याला पहिल्यांदा म्हणजे पहिला कायदा असा होता की 5 वर्षाची शिक्षा होती आणि आपल्याला जामीन मंजूर होता. म्हणजे जामीन मंजूर झाल्याच्या नंतर कोर्टामध्ये केस चालायचे वगैरे, ते नंतरचा विषय झाला. तर अशा पद्धतीनं जो कायद्यामध्ये त्यांनी जो बदल केला तो अत्यंत चुकीचा होता आणि कुठेही तो ड्रायव्हर लोकांच्या हितामध्ये नाहीये. का नाहीये ते पण सांगायचं कारण असं की विचार करा तुम्ही, जे ड्रायव्हर लोक काम करतात ट्रकवरती म्हणा, टेम्पोवरती म्हणा किंवा कारवरती पण ड्रायव्हर लोक जे काम करतात, ते टुरिस्ट लोक वगैरे टुरिस्ट गाडीवरती काम करतात, एक विचार करा त्यांना पगार किती असतो पगार 12,000, 13,000, 15,000, लयतल्या मॅक्सिमम 18,000. 18,000च्या वरती कुणालाही पगार नसतो माझ्या माहितीप्रमाणे, ठीक आहे. जर 18,000 तो माणूस जर कमवत असेल तर आजकालच्या महागाईच्या जगामध्ये तो किती म्हणजे घर खर्च करून तो किती सेव्हिंग करत असेल. मला नाही वाटत त्याच्या वर्षभरामध्ये 50,000 सुद्धा सेव्हिंग होत असेल. इम्पॉसिबल आहे ही गोष्ट. तर अशा ड्रायव्हर बंधूंना जर 7 लाख रुपये भरायची वेळ आली तर तो माणूस कुठून भरणार आहे? नाही भरू शकत आहे, इम्पॉसिबल गोष्ट आहे. तर अशामुळं की ड्रायव्हर फाईन तर तेवढा भरू शकत नाही आणि 10 वर्षाची शिक्षा म्हणजे जवळजवळ त्याची लाईफ गेली त्याच्यामध्ये. जर त्याला इन केस जर अशी केस जर झाली तर ते ड्रायव्हरच्या पाठीमागे जो परिवार आहे, जे ड्रायव्हरच्या जीवावरती परिवार जगतो, ते सुद्धा रस्त्यावरती येणार आणि ड्रायव्हर सुद्धा रस्त्यावरती येणार आणि तो 10 वर्ष जेलमध्ये. म्हणजे हा कुठून कुठं कायदा चुकीचा आहे आणि तो आम्हाला कुणालाच मान्य नाहीये. 2 दिवस स्ट्राईक झाला, 1-2 तारखेला. त्या स्ट्राईकला आपण पाठिंबा दिला. तर मित्रांनो, आपण 1 आणि 2 तारखेला गाडी बंद ठेवली होती संप असल्यामुळे आणि संपाला आपण पाठिंबा दिला होता. ते मला पण कुठं ना कुठेतरी तो कायदा मला मान्य नव्हता त्यासाठी. आणि 3 तारखेला आज सकाळी अपडेट आली, न्यूज आला की संप पाठिंबा घेतलेला आहे भारत ट्रान्सपोर्ट असोसिएशननं आणि गव्हर्नमेंटने पण तसं ते नियम पाठिंबा घेतलेला आहे, कायदा पाठिंबा घेतला की कुठे ना कुठे तो कायदा त्यांनी आता लागू केलेला नाही. त्यामुळे आता आपल्याला काय प्रॉब्लेम नाही, अडचण नाही. जर भविष्यात जर कायदा आपल्याला जर लागू झाला तर आपल्यासाठी ती खूपच वाईट गोष्ट असणार आहे आणि ते न परवडणारी गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने आपण स्ट्राईकला पाठिंबा केला. मी कालची काय तर अपडेट आहेत आपले, म्हणजे काल कोणत्या पद्धतीने बंद झाला, किती लोकांनी आंदोलन केलं, कुठे कुठे आंदोलन केलं, कसं आंदोलन केलं, त्याचे माझ्याकडे फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत, ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही ते पण बघा कोणत्या पद्धतीने झाले. म्हणजे ड्रायव्हर एकता, एक लक्षात घ्या, ड्रायव्हर एकतेमुळे आज संप सक्सेसफुल झाला आणि तो कायदा कुठे ना कुठेतरी केंद्र सरकारला मागे घेण्यास भाग पाडला. त्यासाठी मी एक अत्यंत आनंदी आहे आणि मला इतकं खूप बरं वाटलं की माझ्या ड्रायव्हर बंधूंसाठी कुठे ना कुठेतरी दिलासा देणारी ही गोष्ट झालेली आहे. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया. आज 3 तारीख आहे. मी संप पाठिंबा घेतल्यामुळे गाडी आपण स्टार्ट केलेली आहे. आज आपण ऑनलाईन आलेलो आहे, बघू आज ऑनलाईन भाडे येते का प्रायव्हेट भाडे येते, ते पण आपण बघू आणि अशा पद्धतीने असा ब्लॉग आपण स्टार्ट करू. आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की मी ड्रायव्हर बंधूंना, माझ्या तमाम ड्रायव्हर बंधूंना मी शुभेच्छा देतो की आपल्या हितामध्ये सरकारने निर्णय घेतलेला आहे, पाठीमागे घेतलेला जो कायदा बनवला आहे त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून. आणि नववर्षाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. कारण मी 1 तारखेला ब्लॉग नाही टाकला, मी टाकणार होतो 1 तारखेला ब्लॉग, खरं कुठे ना कुठेतरी ते वातावरण असं होतं की ते वातावरण
निगेटिव्ह होतं आणि ड्रायव्हर लोकांच्या हितामध्ये नव्हतं. नवं वर्षाचं स्वागत करण्यासारखं नव्हतं. कारण मी तुम्हाला बोलू शकतो की मित्रांनो, बंधूंनो, तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला नवीन वर्ष भरभराटीचं जावं, सुखाचं जावं, समृद्धीचं जावं, तुमचं उद्योगधंदा चांगला चालावा, तुम्ही तुमच्या धंद्यामध्ये प्रगती करावं, वरती जावं, ही माझी मनापासून शुभेच्छा आहे. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपल्याला आता बुकिंग आलेलं आहे. 3 वाजता बुकिंग आले. एक बुकिंग आली, कॅन्सल झाली, कारण आता एक बुकिंग आलंय. हेल्पर्स सोबत बुकिंग आहे पोर्टरवर. तर चला पड्डीशी आपण पिकअप लोकेशनला जाऊ, बघू मटेरियल काय काय नाही ते. चला. तर मित्रांनो, एवढं मटेरियल आहे, घर सामान आहे. गाडी लोडिंग झाली, आता निघू आपण इथून. तर मित्रांनो, गाडी खाली झालेली आहे. आपल्याला बुकिंग आली होती 535 रुपयाची. तर वेटिंग होतं, त्यामुळं बिल झालं 776 रुपये. मी कस्टमरने टोटल 700 रुपये घेतले. म्हणलं जास्त वेळ झाला, म्हणलं तुमचं वेटिंग म्हणलं हे परवडत आहे भाडं, म्हणलं आपण 20 रुपये भाडं, 700 रुपये घेतलं भाडं. आता प्रॉब्लेम असा झाला की आपलं वॉलेट झालं सस्पेंड पोर्टरचं. आता 535 रुपयाचा रिचार्ज करावा लागणार आहे आपल्याला, 532 रुपयाचा. तर चला, आता जाऊ, आता रिचार्ज मारू. तर थांबू आणखी 1-2 जर लोक झाले 501 रुपयाचं, तर टेन्शन नाही. कमीत कमी 8 दिवसाचा 1000 रुपये तरी धंदा. हां, चला. तर मित्रांनो, आज दिवसभरामध्ये सकाळी म्हणजे मी 10:30 वाजता आलो. 10:30 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत म्हणजे 5:30 वाजायला आले. एकच बुकिंग झाली, 700 रुपये एकच. तर आजचा दिवस बघू, आता आणखी 500-600 रुपयाचं झाले ना तर चांगलं आहे. म्हणजे वातावरण तर असं झालं ना, माझी तब्येत पण खराब झाली, सर्दी झाली, कफ झालाय, त्यामुळं एकदम कणकण आल्यासारखे वाटायला आले. तर काय नाही, एखादी ट्रिप मारून जाऊ. घरी जायची इच्छा झाली तर एक ट्रिप मारून जाऊ. कमीत कमी 1000-1200 रुपये तरी झालं पाहिजे. डिझेल जास्त गेलं नाही आपल्या ह्या ट्रिपला. 4-5 किलोमीटरच्या आतमध्येच बुकिंग होती, सोडायचं होतं 5-6 किलोमीटरला. त्यामुळे काय टेन्शन नव्हतं, जास्त डिझेल नाही गेला. त्यामुळे आणखी एक ट्रिप करू आणि मग जाऊ, मग बघू काय होतं काय. तर मित्रांनो, आपल्या गाडीसोबत ना एक प्रॉब्लेम झाला आहे. आता चावी चालू केली, टेप चालू करतोय, टेप लागत नाही आहे. आत्ता जस्ट ह्या ट्रिपलाच प्रॉब्लेम झाला आहे येताना. आणि चार्जिंग पण चालू नाही आहे. बघा, इथं लाईट लागते, लाईट पण लागत नाही. म्हणजे चार्जर पण बंद आहे आणि टेप पण बंद आहे. काय प्रॉब्लेम झाला आहे काय म्हणतात. नवनाथ भावाला बोलवलं आहे, बहुतेक फ्यूज गेला असेल. बघा, आपण चेक करू मॅन्युअली काय प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो, टेप सुरू झालेला आहे, चार्जर पण सुरू झाला आहे. बघा, लाईट चालू झाली, टेप पण सुरू झालेला आहे. हे बंद, हे ऑन. फ्यूज गेलेला होता, तो फ्यूज चेंज केला, आपणच केला. चला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करत आहे. ब्लॉगला येऊन जवळजवळ 1-1.5 तास थांबलो, ट्रिप नाही आली, त्यामुळे डायरेक्ट घरी आलो. त्यामुळं म्हटलं आता ब्लॉग एंड करावा. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑलवर सेट करून ठेवा, कारण की येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा येतील.